आमचे नगरसेवक रिद्धिताई भास्कर कुसंगे आणि सर्व पदाधिकारी शाखा यांच्या माध्यमातून आज ज्येष्ठ नागरिकांचा भव्य सत्कार समारंभ. तर आजकाल थंडी खूप पडते आणि आणखीन थंडी पुढे वाढणार आहे, म्हणून त्याचे एक वाढणाऱ्या थंडीचं लक्षात घेऊन त्यांना ब्लँकेटसुद्धा समर्पित करण्यात येणार आहेत. त्यानंतर जे 75 वर्षांनी 80 वर्षाच्या पुढचे लोक आहेत तर त्यांना वॉकर चालता येत नसेल त्यांना वॉकरसुद्धा देण्यात येणार आहे. जे आणखीन काही असतील त्यांना स्टिक लागते ते स्टिकसुद्धा देणार आहे. ज्येष्ठ नागरिकांची सेवा हीच ईश्वर सेवा हे समजून रिद्धी भास्कर कुसंगे या लोकांनी कार्यक्रम आहे. ज्येष्ठ नागरिक हे त्यांचा नेहमीच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहिलेला आहे. त्यांच्या वेगवेगळ्या सेवा आम्ही नेहमीच उपलब्ध करतो. एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या आता वेगवेगळ्या योजना आणल्या त्या पण त्यांच्यावर पोहोचवण्यासाठी आम्ही स्पेशल काम करतोय. असं त्यांच्या अडीअडचणी त्यांच्या उभा राहतो त्यांच्या पाठी ते नेहमी कसं उभे राहिलेत. आयुष्याची पूर्ण त्यांनी प्रचंड आयुष्य पूर्ण व्यतीत करून आज या स्टेजपर्यंत त्यांचा अनुभवाचा लाभसुद्धा आम्हाला मिळावा आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आमची पुण्य असेल. किती लोक असं आहे की ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार म्हणजे ह्या काजूपाड्यातील आणि ह्या 11 नंबर वार्डातील जेवढे पण ज्येष्ठ नागरिक आहे हे आमचे कुटुंब प्रमुखासारखं आम्ही त्यांच्याकडे बघतो आणि त्यांची सेवा करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि हे आम्ही निष्ठेने करत असतो. कारण असं आहे की प्रत्येक घरामध्ये प्रत्येक याच्यामध्ये जो ज्येष्ठ नागरिक आहे त्याच्याकडून कुठेतरी आम्हाला कल्पना भेटतात, कुठेतरी त्यांचा आशीर्वाद भेटतो, कुठेतरी त्यांचं मार्गदर्शन भेटतं. या सगळ्या गोष्टी करतो म्हणूनच आम्ही एवढे वर्ष झाले इथे यांची सेवा करू शकतोय. यांचं प्रत्येक मार्गदर्शन हे आमच्यासाठी खूपच मोलाचं असतं. त्यामुळेच आमच्या असं आहे की भास्कर कुसंगे यांच्या मनामध्ये नेहमी असं असतं की आपल्या वार्डातील जितके पण ज्येष्ठ नागरिक आहे हे आपले कुटुंब प्रमुख आहेत तर त्यांना आपलं काहीतरी देणं असतं आणि आम्ही त्यांच्यासाठी हे जे करतो ते आम्ही मनापासून आणि आमच्यासाठी ते कुटुंब प्रमुख आहे म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी करावं, त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट आपण कशी अवेलेबल करून देऊ शकतो म्हणून त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं असेल, त्यांचं मोतियाबिंदूचं ऑपरेशन असेल किंवा त्यांना इतर कुठल्याही गोष्टी लागत असेल, त्यांना व्हीलचेअर पाहिजे असेल, त्यांना वॉकर पाहिजे असेल, त्यांना स्टिक पाहिजे असेल, चालण्यासाठी काठी पाहिजे असेल किंवा त्यांना कानाचं यंत्र पाहिजे असेल, ऐकायला येत नाही, तर अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही त्यांच्यासाठी करत असतो. कारण या सगळ्यांमुळे आज आपण इथे उभं आहोत आणि आज या ठिकाणी त्यांचं आमच्यावर इतकं प्रेम आहे म्हणून आम्ही 15 वर्ष सतत या वॉर्डामध्ये कार्यरत आहोत. तर या सगळ्या गोष्टी या वॉर्डातले जितकेही लोक आहेत ते आमच्यासाठी खूपच जास्त मोलाचे आमच्या घरातले आहेत. तर प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घराशी आमचं रिलेशन आहे आणि प्रत्येक घर हा आमच्या परिवारासारखं आहे म्हणून यांच्यासाठी जे काही करतो हे एक ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार नाही तर हे आमचं कर्तव्य असं आम्ही समजतो. असं आहे की आई वडिलांची सेवा करणं हे मुलाचं कर्तव्य आहे. मागील जवळजवळ 25-30 वर्षापासून आणि हे कर्तव्य आम्ही प्रामाणिकपणे आमच्या विभागामध्ये पार पाडत आहोत. 24/7 कधी कॉल करा, हा भास्कर कुसंगे त्यांचा मुलगा त्यांच्यासाठी कधी अवेलेबल असतो. मग ते रेशनिंग कार्ड असेल, हॉस्पिटल असेल, पोलीस स्टेशन असेल, पाणी असेल, गटार असेल, जी पण काही समस्या असेल तर ती समस्या त्यांनी आम्हाला सांगितल्यानंतर त्या ठिकाणी जाणं आणि त्यांची समस्या सोडवणं हे माझं परम कर्तव्य समजतो. कारण मी नेहमीच बोलतो की काजूपाड्यातील सर्व नागरिकांनी मला लहानाचं मोठं केलेलं आहे. आईवडिलांनी जन्म दिला असेल परंतु ह्या काजूपाड्यातील नागरिकांनीच मला मोठं केलेलं आहे हे मी आवर्जून नेहमीच सांगत असतो. पण जो काही व्यवसाय केला तो मी ह्या काजूपाड्यात केला. मग ते फळं विकले असतील, भाजी विकली असेल, पेपर विकले असतील, दूध विकलं असेल, जे जे काही केलं तर ते त्या माझ्या सर्व विभागातील नागरिकांनी ते घेतलं आणि मला मोठं केलं. त्यामुळे त्यांचे उपकार मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही. त्यामुळे ज्येष्ठांची सेवा करणं, त्यांच्या कार्यात धावून जाणं, त्यांच्या संकटामध्ये धावून जाणं हे माझं कर्तव्य समजतो आणि त्या कर्तव्याच्याच मार्गाने मी नेहमी चालत असतो. मागच्याच हप्त्यामध्ये आम्ही न्हाणू महालक्ष्मीची यात्रा आम्ही काढली होती. जवळजवळ 1000पेक्षा जास्त महिला त्या यात्रामध्ये सहभागी झाल्या होत्या. त्याचप्रमाणे आज जो आपण या ठिकाणी ज्येष्ठांचा सत्कार आयोजित केला तो सत्कार आपण त्यांना ब्लँकेट, त्यांना स्टिक, काठी, आधार म्हणून त्यांना काठी, त्याचप्रमाणे वॉकर, व्हीलचेअर हे सर्व आपण त्यांना उपलब्ध करून दिलेले आहे. मागच्या अनेक वर्षापासून हे सर्व त्यांना सतत उपलब्ध करून देतो. त्यांनी फोन केल्यानंतर आपण त्या ठिकाणी ते घेऊन जातो त्यांच्या घरी, त्यांना ते देण्याचं काम आपण या ठिकाणी करतो.
आजही जवळजवळ 1200 ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी वक्ते आले होते. पोलीस पाटील मॅडम